माजी आमदार अपूर्व हिरे आज भाजपात प्रवेश करतात। मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयामध्ये दुपारी पक्षप्रवेश सोहळा होणार आहे। भाजपा प्रवेशापूर्वी नाशिक ते मुंबई असा शक्ती प्रदर्शनाचा प्रवास अपूर्व हिरे करणार आहेत। कुणाल पाटील यांच्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील आणखी एक नेता भाजपच्या गळाला लागलाय। दरम्यान मालेगावमध्ये हिरे कुटुंबावर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे। माजी शिक्षक आमदार अपूर्व हिरे आज भाजपमध्ये प्रवेश करताय। खरं तर भाजपसाठी हा मोठा पक्षप्रवेश मानला जातोय। उत्तर महाराष्ट्रातील एक मोठा चेहरा आज भाजपमध्ये प्रवेश करतोय आणि त्या सगळ्या निमित्ताने जर बघितलं तर जोरदार शक्ती प्रदर्शन आज नाशिकमधून मुंबईच्या दिशेने आपण जाताना पाहतोय। खरं तर घोटी परिसरामध्ये हे सगळे कार्यकर्ते एका ठिकाणी जमलेले आहेत आणि आता मुंबईमध्ये जात आहे। 12 वाजता पक्षप्रवेश होणार आहे। थेट त्यांच्या भावना जाणून घेऊयात। काय नेमकं पक्षप्रवेशाचं कारण आहे आणि एकूणच जर बघितलं तर मोठ्या संख्येने तुम्ही शक्ती प्रदर्शन करत मुंबईला जाता। आज आम्ही सर्व काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, इतर पक्षामधले जे लोक आहे ते सगळे भाजपमध्ये प्रवेश करत आहे। याचं कारण मोठं असं आहे का नाशिकमध्ये येणारा मोठा सिंहस्थ कुंभमेळा आहे। तर आमच्या भाजपच्या माध्यमातून आम्हाला सर्वांना साधू संतांची सेवा करायची आहे। स्थानिक आमदारही बरोबर आहेत, स्थानिक बीजेपी बरोबर आहेत आणि एक रूपाने सगळे बरोबर आहेत आणि गिरीश भाऊचा आदेश मानून जो काही पुढचा नारा आहे निश्चित आपण 100 गाठल्याशिवाय आता राहणार नाही। आणि येत्या काळात सुद्धा गिरीश भाऊ अजून जे काही प्रवेश घेणार आहे तो अजून मोठा, याच्यापेक्षाही मोठा बॉम्ब थोड्याच दिवसात गिरीश भाऊ अजूनही फोडतील। खरं तर नाशिक महानगरपालिकेत येणारा कुंभमेळ्याला महापौर हा भारतीय जनता पार्टीचाच असावा यासाठी खऱ्या अर्थाने नाशिककरांनी तयारी केलेली आपण पाहतोय। सर्व जुने लोक, नवीन लोक भारतीय जनता पार्टीमध्ये सामील होत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।